आणि त्याला जोड मिळालीच की जे सरकारने काही निर्णय घेतले, जी गतिमानता वाढवली. म्हणजे आपण पाहतो की मेट्रोचं काम हे अगदी मी नितीनजींचं नेहमी कौतुक करते गडकरी साहेबांचं की त्यांची जर वेबसाईट आपण चेक केली तर ते एका तासामध्ये किंवा दिवसाला किती किलोमीटर रस्ता बांधला गेला याचेही रिअल टाइम आकडे शेअर करत असतात. तर मला वाटतं ही ट्रान्सपरन्सी ही खूप महत्त्वाचा फॅक्टर ठरलेला आहे. कामं झाली पण लोकसभेला जो फटका बसला शैलेंद्र सर, आरती जी म्हणतायत की आम्हाला खूप काही अशी व्यूहरचना करावी लागली नाही पण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला उतरावं लागलं, काय सांगाल? हे बघा, आता लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेला प्रधानमंत्री मोदी हा मुख्य चेहरा होता भारतीय जनता पक्षाचा महाराष्ट्रातल्या निवडणुकीच्या मध्ये. त्याच्या पलीकडे जाऊन महाराष्ट्रामध्ये 2 पक्ष मी फोडून पुन्हा आलो अशा पद्धतीचं विधान देवेंद्र फडणवीसांनी केलं होतं. आणि त्यांना जनांगेंच्या आंदोलनामुळेही एकीकडे म्हणजे सर्वाधिक हेट केला गेलेला माणूस कोण असेल तर देवेंद्र फडणवीस अशी राज्यात स्थिती होती. त्यांनी शिवसेना फोडली, त्यांनी राष्ट्रवादी फोडली, असं त्यांच्या डोक्यावर खापर फोडलं गेलं. त्याच्या पलीकडे जाऊन जातीवादाचं जे वातावरण महाराष्ट्रात निर्माण झालं त्याच्यामुळे देवेंद्र फडणवीस विलन झाले, हा एक भाग. दुसरा भाग असा की मराठवाड्यातला त्यांच्याविषयीचा विद्वेष इतका होता की त्यांना मराठवाड्यात प्रचाराला देखील जाता आलं नाही, ही परिस्थिती आहे. दुसरीकडे काँग्रेसने विकेंद्रित पद्धतीने त्या भागातले त्यांचे नेते आहेत त्यांनी तिथले गड सांभाळले. म्हणजे विदर्भामध्ये काँग्रेसच्या बाजूला सर्वसामान्य जनता वर्षानुवर्ष राहते हा इतिहास आहे. त्याचं कारण डेमोग्राफीत आहे. साधारणपणे SC STची पॉप्युलेशनच 30-32% आहे. म्हणजे मी पुन्हा पुन्हा तो रेफरन्स नेहमी देतो. 1956 साली बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा धर्मांतर केलं तेव्हा नागपूरची निवड करायचंच कारण ते होतं की त्यावेळेला महाराष्ट्र स्थापन व्हायचा होता आणि त्यावेळेच्या सेंट्रल प्रॉव्हिन्समध्ये नागपूर त्याची राजधानी होती. आणि तिथे मध्य भारताच्या मध्य इलाख्यामध्ये विदर्भ असा भाग होता की जिथे महार समाजाची संख्या मोठ्या प्रमाणात होती. त्यातनं नवबौद्ध खूप झाले आणि बाबासाहेबांच्या धर्मांतराला 7 लाख लोक नागपूरमध्ये आले होते. आणि नुसते आले नाहीत तर पहिल्या दिवशी धर्मांतर झालं